अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आम्हाला बेळगाव सबस्क्राईब इथं करा। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेचे अनावरण। ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे भूषवणार सबस्क्राईब संमेलनाध्यक्षपद। मराठी भाषा संस्कृती जतनासाठी संमेलनाचे ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे भूषवणार। बेळगाव येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 7व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन 2026च्या निमंत्रण पत्रिकेचे दिमागदार अनावरण करण्यात आले। मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि सीमा भागातील भाषिक अस्मिता जपण्याच्या उद्देशाने आयोजित या संमेलनामुळे बेळगावातील साहित्यिक वातावरणाला नवी उभारी मिळाली आहे। या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे भूषविणार असून मराठा मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, कार्यकर्ते, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव होते। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष सीमा कवी रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष महादेव चौगुले, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण तसेच शिवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। निमंत्रण पत्रिकेचे अनावरण होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात संमेलनाचे स्वागत केले। अध्यक्ष मनोगतात आप्पासाहेब गुरव यांनी मराठी साहित्य संमेलन ही केवळ साहित्यिक परंपरा नसून सांस्कृतिक ऊर्जा देणारी चळवळ असल्याचे सांगितले। मराठी भाषा आणि संस्कृती जपणाऱ्या प्रत्येक उपकरणाला मराठा मंदिराचे पाठबळ राहील असे त्यांनी स्पष्ट केले। राज्याध्यक्ष सीमा कवी रवींद्र पाटील यांनी मराठी भाषा आणि वाचन संस्कृती जपण्याची गरज अधोरेखित करत हे संमेलन नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आणि सीमा भागात मराठीचा जागर घडवणारे ठरेल असा विश्वास व्यक्त केला। जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी बेळगावच्या साहित्यिक परंपरेचा उल्लेख करत हे संमेलन साहित्यप्रेमींसाठी पर्वणी ठरणार असल्याचे सांगितले। कार्यक्रमात मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी मराठा मंदिर संचालक चंद्रकांत गुंडकल, परिषदेचे उपाध्यक्ष DB पाटील, MY घाडी, मोहन आष्टेकर, संजय मोरे, संजय गौडाडकर, मोहन पाटील, गणेश दड्डीकर तसेच महिला कार्यकारिणीतील नेत्रा मेनसे, सविता वेसने, रोशनी हुद्रे, संजीवनी खंडागळे, स्मिता मेंढके, गीता घाडी उपस्थित होत्या। पत्रकार श्रीकांत काकतीकर, उपेंद्र बाजीगर, सतीश जाधव, अनंत कुचेकर, संजय सूर्यवंशी आणि शिवाजी शिंदे यांचीही उपस्थिती होती। मराठी साहित्याचा वारसा जपत सीमा भागात भाषिक आणि सांस्कृतिक ऐक्य मजबूत करण्यासाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थित साहित्यप्रेमींनी व्यक्त केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित चौगुले यांनी केले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।